हेलो एंड वेलकम बैक टू अनदर वीडियो गाइस। आणि आज अपन आलो है चंद्रपुर से नागपुर खास एक चीज के लिए, वो है आज की बाइक राइड। कहाँ जाएंगे आप? मुझे भी नहीं पता, मैं तो चंद्रपुर से आया हूँ। भाईची गाडी बढ़िया है एक्सपल्स। गाइस रोड तिकडून होता पण चुकून इकडून घातली गाडी। काय जंगल रूट खतम, खेळ खतम। आता परत आम्ही हायवेवर लागलो। सीजी गाड़ी है ना, ते मार्शल है गाइस। जो आगे गाड़ी चल रही है 786 और उसकी गाड़ी देखो वो भाई की, उसको बोलते हैं जिद्दत, चिकाटी, गारगोटी, शेकोटी। अरे बाप रे, टोकियो ड्रिफ्ट। या साईडला ना डोंगर आहे तिकडे आणि ते मधात मंदिर। हेलो एंड वेलकम बैक टू अनदर वीडियो गाइस। आणि आज आपण आलो आहे चंद्रपुर से नागपूर खास एक चीज के लिए, वो है आज की बाइक राइड। म्हणजे आज आहे फुल मून आणि फुल मून असल्यामुळे आज इथे एक बाइक राइड होत आहे, जे की हुडकेश्वर रोडला त्याचा मीटअप पॉइंट होता एका लॉन समोर। आणि आता आम्ही तिथंच चाललोय। मीटअप पॉइंटचा टायमिंग होता 9:30 वाजताचा। आम्ही 1 तास लेट आहे, आता 10:30 झाले आहे। अच्छा बहीण रस्ते। आता इथून काहीच दूर अंतरावर ना मीटअप पॉइंट सुद्धा आहे। सो अभी वहाँ पे पहिले चलते आपण। आता मी नेव्हिगेशन लावून चालत आहोत। थोडा नेव्हिगेशन ना चुकला होता म्हणून मी भटकत तिकडे खूप समोर गेलो होतो। एक हे तर आले, म्हणजे इथं आहे मीटअप पॉइंट। अच्छा जवळजवळ 50 लोक आहो आम्ही या राईड मध्ये। ठीक आहे ना? हा थँक्यू। गाडी हत्ती आहे ना आपली जरा, तर होत नाही। तुझं तर काय नाही, नेव्हिगेशन चुकवलं होतं ना तुझ्यामुळं, म्हणून ना आम्ही भटकत खूप समोर गेलो होतो, तिथून आलो इथपर्यंत। नाईटला चालते का तुमची राईड? हाँ नाईट तो चलती है। हाँ आता म्हणजे हाँ। अभी कहाँ जाएंगे आप? मुझे भी नहीं पता, मैं तो चंद्रपुर से आया हूँ। अच्छा चंद्रपुर से आए। हाँ पूरे तामझाम के साथ चलते। बिलकुल। खूप सारं आहे मित्रांनो। अरे निघत आहे का सगळे? निघत आहे का? निघत पण आहे? हो झालं पण। मग आपण किती 10-15 मिनिट उचलणंच लई कठीण आहे गाईज, तरी उचलतो, आदळतो। हे एक्झिट करून घेतो, आता चार्जिंग खात राहील बाई। हा भाईची गाडी बढ़िया आहे एक्सपल्स। हा मी या राईडसाठी ना रजिस्ट्रेशन केलं आणि त्यानंतर इथं मी आलो आहे। और इधर बहुत ही बड़ी सर्कस है गाइज। मोठं काम है भाई नागपुराच्या लोकातलं। अच्छा वो भाई साहब लीड करेंगे और बताएंगे कहाँ से कैसा किस तरफ जाना है। मी ग्लव्स वेअर करून घेतो, ग्लव्स गरजेचं आहे। गरज पडली तर मधात काढून टाकेल, कारण की ग्लव्सची सवय नाही आहे मला। कुठं नेणार आहे, काय नेणार आहे, मला काहीही आयडिया नाही आहे। बस मी चंद्रपूरवरून आलो आणि आता ही राईड जॉईन केली आहे। जवळजवळ 200 किलोमीटरची ही राईड आहे आणि कॉन्ट्रीब्यूट करून जेवण सुद्धा होणार आहे। कुठं होईल काय होईल ते पण आयडिया नाही, बस इनके पीछे पीछे चलना है और राइड को एंजॉय करना है। आता थोडंसं आतिषबाजी करत आहे पोट्टे, म्हणजे लाईक धुवा गिवा उडवत आहे आणि माझा दम घुटतोय। अरे आरामशीर रे। हा चला झाला, सुरू झाली, फटाके फुटले, हात वरती दाखवायचा मग निघायचा। हा फायनली निघालो। तर थोडंसं आता हवा लागत आहे तर गरम कमी होता, नाही तर हे रायडिंग गिअर जेव्हा लावतो त्यानंतर ना एवढी गरमी होते भाई आतून बहुत। कोणत्या जंगलात आलो काय नाही माहिती, बट फायनली ऑफ रोड सुरू झाली आहे और गाडी निकालना पडता। बहुत भयानक काम चालू आहे इथं। वावरातून चाललो का कुठून चाललो माहिती नाही, पण सेम आहे ॲज आपण जसं चंद्रपुरात करतो ना मामला सफारी आपली, किंवा जंगलातून निघतो मग कुठं ना कुठेतरी एक राईड करून येतो, सेम। गाईज रोड तिकडून होता पण चुकून इकडून घातली गाडी। एकाने घातली म्हणून सगळ्यांनी त्याच्या मागे घातली, तर तोच एक प्रॉब्लेम। निघल का?
हा पुरा धुवा. आतापर्यंत आम्ही जेव्हा एंटर केलं तेव्हा तसंच झालं होतं, पुरं धुवा धुवावालंच काम. आणि ही ऍक्च्युअल एक नदी आहे मे बी. आज फुल मून नाईट आहे आणि त्यासाठीच हे राईड आज कळली. चुकून तो रस्ता घेतला एकानं, त्यामुळे झालं. अंधारात तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण तो काय एक सीन आहे. गाडी इथंच लावू की समोर घेऊ रे? चार्जिंग फेल्ड, स्टॉप रायडिंग नाव. ओके, बस समोर घेऊ दे कमो, मग बंद करतो कचकन. ओके, फायनली आपण या स्पॉटवर आलो. शिवानी ताई तिकडे लटकली गाईज, आणि तिकडे भरपूर लोक अडकले, कारण की तो रस्ता होतच नाही. हे आहे एक तलाव, हे बघा इथंच आहे, हे एक तलाव आहे, तिथं पाणी आहे भरपूर. चलो चलो. गाईज यहाँ से आता इथून निघालो, या तलावाजवळ निघालो आम्ही. टेकवली ना मी व्हिडिओ सुरू केला, माझा गोप्रो ऑन आहे, देऊ नको पहिलेच सांगत मग केवढी एडिटिंग करायला लागेल मला भाई. त्याचा विचार, अरे यानं बा कुठे गाडी चढवून ठेवली भाऊ ना आपल्या. अरे पुरी धूळच धूळ. हो काहून काय झालं? बस एडीव्ही घेतपर्यंत आहे तोपर्यंत सबर कर. आता एडीव्ही घेतली का मग असंच उडाचा. हा बिलकुल उभं. अरे ते अमरावतीवाली ताई तर समोर आहे भाई, तू माग राहिली. का खूप छान, बढिया. असंच शिकून मोठी हो, बढिया. अशीच गाडी चालव ना. चालली आहे, चांगला रोड लागला. लवकर झोपलेल्या लोकांना उठवत आहो रे आपण, बाकी काय नाही. त्याची यामा तर जुनीवाली आहे ना, एकदम पुराणीवाली आहे ना. गाईज आपण तिथून निघालो ना त्या तलावाजवळून. आता रोड बढिया आहे, 2 लाईन चालायचं सध्या, आणि गाड्या एकामागे खूप छान दिसतात. पण खास करून हे 784 आहे ना, MH3434 FB मे बी, बढिया आहे भाई. त्याचा हा स्वॅगच वेगळा आहे. RX-Z चालवत आहे तो. प्राचीन काल की RX-Z. माग बहुत गाड्या आहे गाईज, बहुत. आता आम्ही माहिती का, आमच्या चकलस करता बहुत समोर येऊन गेलो. आता आम्हाला मागे जायचं आहे, पण हे लोक ओटॅक नाही करता. मोठा कुवा आला नाही, अंकुश भैया आला नाही आतापर्यंत. तो नाही तर येते हा ब्रेकर. ओके, मस्त साईन आहे. दोन्ही पाय खालता करायचे. एक पाय म्हणजे सिंगल ब्रेकर, 2 पाय म्हणजे तसं ना. असं आहे का? 2 पाय, हे 2 पाय नाही. गो स्लो म्हणजे 2 पाय, ब्रेकर म्हणजे सिंगल. सिंगल म्हणजे ब्रेकर आणि गो स्लो म्हणजे 2. कोणाला पंचरची गाडी. ताई आली, गुंजन ताई आली त्या बाजूला. ब्रेकर मैं तो ऐसे ही निकल जाता. तू हिमालयात आला मोठा कुवा. अच्छा नाही, हा निसर्ग वाटते. मोठा कुवा अभी आया, ते उडवली. मी नाही तर जाईन आता, मी फक्त उडवतो. टँक बॅग नसते ना तर अजून व्यवस्थित गाडी जमली असती. टँक बॅग थोडी इधर उधर जाते ना लाला. फक्त एवढंच आहे का, इंटरकॉम सुरू असल्यानं सारखं नाही का ब्लॉग वर कॉन्सन्ट्रेट करत नाही. आपली चालू आहे. 11:42 झाले और रातभर चलने वाली है राइड. 200 किलोमीटरचा दायरा आहे. 12 वाजता कुठतरी लंच ब्रेक आहे. कॉन्ट्रीब्युट करून आम्ही लंच पण करणार. सॉरी, लंच नाही. आम्ही तो शिवा कशाला देतो काय. गाइस डिनर करने वाले हम डिनर करेंगे कुठतरी ढाका की बार बढ़िया.
आम्ही 4 चौघे म्हणून एक धाबा असेल कोटना कुठतरी समोर हायवेवर, तिथं जाऊन खाऊ. हे उडत आहे अब्बा. जयकारा शेराली बोल साचे दरबार की. आता आपण काय जय करून मोकला लागते भाई. चुप राह. आई जंगल रूट खतम, खेळ खतम. आता परत आम्ही हायवेवर लागलो. आता हा हायवे कोणता एक्झॅक्ट माहिती नाही, पण बॅरिगेड्स वगैरे MP? शायद कुठं? नागपूर पोलीस, नागपूर ग्रामीण पोलीस. ग्रामीण म्हणजे गावात हा ओके. नाही का आता हा लंच ब्रेक, हा लंच ब्रेक मध्ये कन्फर्म करून घेऊ आपण. चिमूर 47, भिवापूर 14 आणि उमरेड 1 किलोमीटर. आपण उमरेडला आलोय आता. सिरियसली ना आपल्याला रूट लाईन माहित आहे ना काही म्हणजे काहीच नाही. 0% आपल्याला इन्फॉर्मेशन आहे या राईड बद्दल. जे जसे त्यांनी चालले घेऊन चालले खिच्यात आडमाप, तसंच त्या माग माग मी बी चाललो. हे काय, निसर्ग नाव आहे. निसर्ग कोणता? महाबाग. हो माहित आहे ना, भेटलो ना त्या टी शर्ट वरच लिहून ना निसर्ग. आपण आपल्या टी शर्टवर नाव लिहून हा बढिया बढिया बढिया. ओके ओके. नागबीड 50 किलोमीटर, भिवापूर 23, ठाणा 7 आणि काय कारगाव 14 किलोमीटर. मतलब आपण आधी उमरेड नाही. सो गाईज फायनली आता आपलं जेवण झालं. वाघमारे काकाकडे आम्ही का खाल्लं ग? पनीर बिना मिठाचे, काय म्हणते, साबुदाण्याचे वडे. रस्ता ओला आहे. हा थोडा थोडा दिख रहा है. आता बहुत सारं माहिती दिली का बा, इथून आता कोणतरी आंबोऱ्या रोडनी आपण जाणार आहोत. सो आगे यहाँ से गाडी धीरे चलेंगी. त्याच्यानंतर जंगल येणार आहे. तर जंगलामध्ये रिक्स घ्यायची नाहीये, कोणीच थांबेल नाही मध्ये. सरळ राईड होईल. कंटिन्यू ते राईड करायची. आगावचे धंदे करायचे नाही, गाडी पडवायची नाही, स्टंटबाजी करायची नाही, बरंच काही. ठीक आहे. मोदका कुवा तो आहे अंकुश भाऊ. आपला चंद्रपूर मध्ये आधी राहता, आता तो इकडे शिफ्ट झाला. नागपूर मध्ये शिफ्ट झाला. त्याच्याकडे एक्सपल्स आहे आणि त्याला मी नाव दिलंय मोदका कुवा. हो बहुतेक कुर्ताच लावलाय ना R15 वाला भाऊनं. नाही याची टी शर्ट लंबी आहे. पण ते कुर्त्यासारखं दिसत आहे आणि चांगलं दिसत आहे म्हणा. हळदीवर आला आता जस्ट. येलो कलरचा कुर्ता आहे. बाय करताय से बाय 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 गाईज बाय. तुम्ही बरोबर जा घरी. इथून काय सुरू झालं? टायगर पॅराडाईज रिसॉर्ट. आणि हा कोणसा आहे? खारडर, काय नाव वाचता आलं. कुठं 100च्या स्पीड नाही, मी 64च्या स्पीड न चालत हा. मग पूर्ण मीटर दिसते ना येळे. किती बनवशील? हे मी टाकतो ब्लॉग मध्ये. समोर एंटॉर्क है गाइज, और ये भाऊ एंटॉर्क से राइड कर रहे हैं हमारे साथ. और ये सीजी गाड़ी है ना, ते मार्शल है या राइड से. गाइस जो आगे गाड़ी चल रही है 786, और उसकी गाड़ी देखो वो भाई की, उसको बोलते हैं जिद्दत, चिकाटी, गारगोटी, शेकोटी. म्हणजे भाई एक आहे ना त्याच्यात, म्हणजे पॅशन आहे का राईड करायची. त्याच्या मध्ये मध्ये ना गाडीचा हेडलाइट सुद्धा बंद होऊन जाते, पण तो राईड मध्ये आहे. माझ्या बेसवर तरी सध्या चालताय तो, कारण की माझ्या गाडीचे लाईट्स मी ऑन ठेवल्या आणि तो बढिया चालता. मैं उसको सपोर्ट कर रहा. मेरे को आवडला. हा हो बस स्वीट आहे. त्या फक्त मागचं चक्का नाही का असं लहरते चक 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 चक, पण तो बढिया हँडल करताय गाडी. आणि तो हे पण देते ना, साईन पण सांगते आपल्याला. असे पाया गिया खालत्या वरता करते, म्हणजे ऍक्टिव्ह आहे पुरा. दोस्तो बांधील की मला असं सांगायचं होतं की मी कुठतरी ओळखीच्या ठिकाणी आलो. मी हे ना नागपूरच्या काय म्हणते व्हिडिओज, म्हणजे नागपूरमध्ये जे इन्फ्लुएन्सर व्हिडिओ वगैरे बनवतात, रील स्टार वगैरे, हा त्यांच्या व्हिडिओ मध्ये हा पुलिया मी बघितला होता. और आपण वहां पे आए हे असं वाटत आहे काही वेळासाठी फास्ट अँड फ्युरियसचं नाही का, आपण ते टीम मेंबर निघते पुरेचे पुरे
अरे बापरे, टोकियो ड्रिफ्ट हा असं काही वाटत आहे. आणि 700 आता बिलकुल माहोल मध्ये आला रे हा. लहरात लहरात ये बात मजानं बापरे, हा ये सीन आहे. अच्छा थांबाचा घालाचा गाडा घाला. अच्छा मी जास्तच समोर गेलो का? मार्शल बनतो का मी? नाही ना, गाडी कुठे मी जास्तच समोर येऊन गेलो. ओके डन. रात्रीचे 3 वाजले आणि चंद्रपूर ते भंडारा आतापर्यंत मी कसा पोहोचलो माहिती नाही, पण वाईब खूप सॉलिड होती. खूप जंगल वेली क्रॉस केलं, जेवण केलं, बऱ्याच गोष्टी झाल्या आमच्या ना. आता मी भंडाराच्या आधी वेलगूर गाव क्रॉस केल्यानंतर वैनगंगा नदीच्या वरती एका पुलावर उभा आहे आणि हा इथला व्ह्यू पॉइंट. तिकडे त्या साईडला मंदिर आहे, तिकडे एक मध्ये डोंगर आणि या साईडला पण एक मंदिर आहे.